नमस्कार. नुकतीच तिसरी कसोटी जी भारत विरुद्ध इंग्लंड या संघामध्ये सुरू होती ती नुकतीच संपली आणि कसोटी क्रिकेट मधला रोमांच काय असतो तो अनुभवायला मिळाला. पहिल्याच इनिंग मध्ये दोन्ही संघांनी 387 धावा बनवल्या होत्या आणि यानंतरच समजलं होतं की हा सामना हा चुरशीचा होणार. पण कालचा दिवस ज्या वेळेला संपला त्यावेळेला भारताला 193 धावांचं आव्हान दिलं होतं आणि इंग्लंडनं आपल्या सुरुवातीच्याच बॉलिंगमध्ये भारताच्या 4 विकेट घेऊन या संघामध्ये 193 धावा करणं हे सोपं नाही हे दाखवून दिलं होतं. आणि आज सामन्याला सुरुवात झाली. के.एल. राहुल एकीकडनं तग धरून होता आणि रिषभ पंत यांनी आजच्या डावाला सुरुवात केली 5व्या दिवसाच्या. त्यानंतर रिषभ पंत आऊट झाला आणि लवकरच तो आऊट झाल्यामुळे भारतीय संघावरती दबाव आला. रवींद्र जडेजा आणि के.एल. राहुल यांच्यात चांगली पार्टनरशिप होईल असं वाटत असतानाच के.एल. राहुल अत्यंत बॅड लकीली आऊट झाला आणि पुन्हा रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी डाव सावरायला सुरुवात केली. पण पुन्हा वॉशिंग्टन सुंदर 0 धावांवर बाद झाला. असं वाटलं होतं की त्यानं बॉलिंग मध्ये जी कमाल केली ती बॅटिंग मध्ये करावी, पण तसं घडलं नाही. तो 0 धावांवर बाद झाला आणि नितेश रेड्डी आणि रवींद्र जडेजा यांनी पुन्हा डावाला सावरलं. पण इतकं डिफेन्स केला त्यांनी की धावा तर जमल्या नाहीच, पण बऱ्याच संघर्षानंतर पुन्हा नितेश कुमार रेड्डी हे आऊट झाला आणि अशी अवस्था झाली होती की 7 बाद 82 धावांनंतर नितेश रेड्डी चांगला खेळत होता. 112 धावांवर 8 विकेट पडल्या आणि यानंतर भारतीय संघ अगदी 5-10 ओव्हरमध्ये आपला गाशा गुंडाळेल असं वाटत होतं. पण इतक्यात क्रिकेटमधलं, कसोटी क्रिकेटमधलं जे खरं क्रिकेट काय असतं, कसोटी क्रिकेट हे दाखवण्याचा प्रयत्न रवींद्र जडेजा आणि बुमराहनं केला. बुमराहनं अत्यंत चुरशीनं डिफेंड केलं आणि तब्बल 54 बॉल खेळले. 54 बॉलमध्ये 5च धावा बनवल्या, पण त्याचं डिफेंड इतकं मजबूत होतं. तासाभरापेक्षा जास्त वेळ तो खेळत राहिला. या दोघांच्या मध्ये तब्बल 35 धावांची भागीदारी झाली 132 चेंडूमध्ये आणि भारतीय संघ आता जिंकतोय की काय असं वाटत असताना एक मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात बुमराह आऊट झाला. पुन्हा सिराज आला. 9 विकेट पडलेल्या होत्या आणि आता सिराज आऊट झाला की हा डाव संपेल असं वाटत होतं. पण सिराजनं सुद्धा अत्यंत चुरशीनं धावसंख्या केल्या. त्यानं कमी धावा केल्या असल्या तरी डिफेंड त्याचा जबरदस्त होता. 30 चेंडू तो खेळला आणि एका बाजूने रवींद्र जडेजा हा बऱ्यापैकी धावा जमवत होता. त्यानं अर्धशतक बनवलं. 61 धावांवर नाबाद राहिला. पण संघाला विजयासाठी केवळ 23 धावांची गरज असताना अत्यंत बॅड लकीली सिराज आऊट झाला बशीरच्या गोलंदाजीवर आणि भारतानं हा सामना 22 धावांनी गमावला. मित्रांनो, असं म्हणतात की हार आणि जीत होत असते, पण शेवटच्या क्षणापर्यंत लढत राहणं काय असतं ते आजच्या तळातल्या फलंदाजांनी रवींद्र जडेजा असो, बुमराह असो किंवा सिराज असो यांनी दाखवलं. हा पराभव भारताला खरोखर जिव्हारी लागला असला तरी संघर्ष काय असतं हे संघर्ष या आजच्या भारतीय टीमच्या तळातल्या बॅट्समनांनी दाखवून दिलं आणि अत्यंत चुरशीच्या सामन्यात भारतानं 22 धावांनी पराभव स्वीकारला. या ठिकाणी शेवटी ज्या वेळेला सिराजची विकेट पडली त्यावेळी सिराज आणि जडेजा दोघंही अत्यंत दुःखी झाले होते. कारण एक वेळ अशी आली होती की काही केल्या इंग्लंडला विकेट मिळत नव्हती. शेवटच्या 2 विकेटसाठी त्यांना झगडावं लागत होतं आणि अशा वेळी भारत हा सामना जिंकतोय की काय असं वाटत होतं. दोन्ही संघांना समान संधी दिसत होती आणि 5व्या दिवसाच्या शेवटच्या सेशनमध्ये भारताला निसटता पराभव जो 22 धावांनी स्वीकारावा लागला. मित्रांनो, क्रिकेट मधलं सगळ्यात महत्वाचं टेस्ट क्रिकेट जे 5 दिवस आपली परीक्षा बघत असतं आणि ह्या टेस्ट क्रिकेट मधली ब्युटी काय असते ही आजच्या या लॉर्ड्स मधल्या कसोटी सामन्यामध्ये बघायला मिळाली. कोण हारला कोण जिंकला हे महत्वाचं नाही, पण एखादा प्लेयर, एखादा खेळाडू तो कसा लढला हे महत्वाचं असतं आणि या सामन्यात लढायचं कसं हे रवींद्र जडेजा असो किंवा बुमराह असो किंवा सिराज असो या तिघांनी दाखवून दिलं. बेस्ट लक टीम इंडिया. पुढच्या 2 सामन्यामध्ये पाहूयात कोण जिंकतंय आणि असं सुद्धा दिसतंय की पुढचे 2 सामने सुद्धा अगदी चुरशीचे होणार आहेत. 2-1 ने आता इंग्लंड पुढे आहे
पण पुढच्या दोन्ही सामन्यांमध्ये अत्यंत चुरस बघायला मिळणार आहे. क्रिकेटच्या या अशाच विश्लेषणाच्या व्हिडिओसाठी आपलं हे चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.